चिपळूण शहरामध्ये वाशिष्ठी नदीचं पाणी शिरलं, प्रशासन अलर्ट मोडवर, एनडीआरएफची टीम तैनात। रायगड जिल्ह्यातील पाली खोपोली राज्य महामार्ग पाण्याखाली, अंबा नदीला पूर आल्यानं पूरस्थिती। मुंबई नाशिक महामार्गावर इगतपुरीमध्ये मोठी वाहतूक कोंडी, उड्डाणपुलाचं अपूर्ण काम आणि मोठमोठ्या खड्ड्यांमुळे हजारो प्रवाशांचा खोळंबा। कसारा घाटात कंटेनरची 6 ते 7 वाहनांना धडक, 13 ते 14 प्रवासी जखमी झाल्याची माहिती। गोसेखुर्द धरणाचे 3 ते 5 दरवाजे उघडणार, धापेवाडा बॅरेजचे 14 दरवाजे उघडल्यानं पाण्याची आवक वाढली। विधानसभा निवडणुकीआधी बरेच हौशे नवशे गवशे तुम्हाला आश्वासनं देतील, त्याला भुलू नका। बारामतीच्या जनसन्मान मेळाव्यात भर पावसात अजित पवारांचं वक्तव्य। शरद पवार मागून सल्ले देत असल्यानं महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग सुरू, छगन भुजबळांचा बारामतीतल्या मेळाव्यात आरोप। आरक्षणाच्या मुद्द्यावर पवार स्पष्ट भूमिका घेत नसल्याची टीका। मराठा समाजाला आरक्षण देऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीसांचा दबाव, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप। अजित पवारांच्या 2 ते 3 पालकमंत्र्यांवरही षडयंत्र रचल्याचा आरोप। पुणेकरांना प्रतीक्षा असलेलं आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नवं टर्मिनल अखेर आजपासून सुरू। दरवर्षी 90 लाख प्रवासी ये जा करण्याचा अंदाज, 1,500 प्रवासी करू शकणार एकाच वेळी वेटिंग। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संत निळोबारायांच्या पालखीत, वारकऱ्यांसह मुख्यमंत्रीही चालले वारीत। जगन्नाथ मंदिरातलं रत्नभांडार अखेर खुलं, 46 वर्षांनंतर रत्नभांडार उघडलं। जगन्नाथाच्या दागिन्यांची नव्याने होणार मोजदाद। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध तुझं।